तर नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी एक नवा वाद निर्माण झाला आहे। नाशिक कुंभ की त्र्यंबकेश्वर कुंभ इथून सुरू झाला हा वाद आता घरा कुंभ कुठे इथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्र्यंबकेश्वर मधील कुशावर्त या ठिकाणीच अमृताचा थेंब पडला आणि हेच कुंभ मूळ ठिकाण आहे कुंभचा असा दावा अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी केलाय। यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात आणि तपोवनात होणाऱ्या कुंभमेळ्याचं काय असा सवाल उपस्थित झालाय। नाशिकच्या कुंभाला त्र्यंबकेश्वर कुंभ की नाशिक कुंभ नाव द्यायचं यावरून प्रशासन देखील पेच प्रशासनासमोरही निर्माण झाला आहे। तर ज्या कुशावर्त कुंडावर आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी दावा केलाय ते नेमकं कुठे आहे आणि हा सगळा वाद नेमका काय आहे याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पुन्हा एकदा एक नवा वाद निर्माण झाला आहे। हा वाद आहे साधू महंतांमधला। शैव आणि वैष्णव या दोन पंथांमधल्या साधू महंतांमध्ये पुन्हा एकदा कुंभमेळा खरा कुंभमेळा कुठे आणि कुंभमेळ्याचं मूळ स्थान कोणतं यावरून वाद निर्माण झालाय। अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र गिरी महाराज यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन एक दावा केलाय। तो त्यांचा दावा असा आहे की हे जे कुशावर्त माझ्या बाजूला दिसतंय हेच कुशावर्त जे आहे ते कुंभमेळ्याचं मूळ स्थान आहे। अमृताचे जे 3 थेंब पृथ्वीवरती पडलेले होते त्यापैकी एक थेंब नाशिकच्या या कुशावर्तामध्ये पडलेला होता आणि म्हणून कुंभमेळ्याचं शाही स्नान जे आहे ते या कुशावर्तामध्ये पार पडतं अशा प्रकारचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं फारसं महत्त्व राहत नाही आणि म्हणून नाशिकमध्ये कुंभमेळा साजरा करणाऱ्या वैष्णव साधू महंतांनी देखील यावर आक्षेप घेतलेला आहे आणि कुंभमेळ्याचं मूळ स्थान जसं कुशावर्त आहे तसंच रामकुंड देखील आहे अशा प्रकारचा दावा केला आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी शैव आणि वैष्णव या दोन आखाड्यांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे। अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज यांनी देखील नाशिकच्या याच त्र्यंबकेश्वरमधल्या कुशावर्तामध्ये होणारा शाही स्नान आणि कुंभमेळा जो आहे तो धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता नाशिकच्या कुंभमेळ्यावरून आणि विशेषतः याच कुशावर्तावरून एक वाद निर्माण होणार आहे। त्र्यंबकेश्वर शहराच्या मधोमध असलेलं हे कुशावर्त स्थान जे आहे ते चारही बाजूनी त्याचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळे जर प्रत्येक भाविकांनी असाच विचार केला की नाशिकच्या कुशावर्त हेच पवित्र स्थान आहे हेच कुंभचं मेन स्थान आहे असा जर विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती होऊ शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर।